नमस्कार मित्रांनो, नोकरी शोधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण अनेक वेळा मुलाखती दिल्या, फॉर्म भरले तरीही नोकरी मिळत नाही। मग प्रश्न पडतो की डिग्री असून नोकरी का नाही। नमस्कार, मी मधु कुलकर्णी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात उमेदवारांना नोकरी न मिळण्याचं मुख्य कारण आणि त्या टाळण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो। नोकरी न मिळण्याचे मुख्य कारणांमध्ये एक पहिला आहे कौशल्याची कमतरता। डिग्री आहे पण प्रत्यक्ष कामासाठी लागणारे कौशल्य नाही, जसं की डिजिटल कौशल्य, समस्या सोडवणं, टीम वर्क याचं नॉलेज असणं जरुरीचं आहे। संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन, इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्हाला स्वतःला नीट मांडता येत नाही, इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, तो आत्मविश्वास नसतो। नंतरचं रिझन आहे अनुभवांची कमतरता। फ्रेशर्सना सगळीकडे अनुभव हवा असं असतं, म्हणून संधी बऱ्याचदा मिळते तर त्याचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे। तयारीमध्ये त्रुटी, रेझ्युमे योग्य नसतो, मुलाखतीसाठी नीट तयारी केलेली नसती, हे एक कारण आहे। मानसिकता आणि दृष्टिकोन, नोकरीच्या सुरुवातीलाच मला जास्त पगाराची अपेक्षा असणे, वेळेवर न पोहोचणे, शिकायची तयारी नसणे ही मेन कारण त्यामध्ये आहेत। आता आपण त्यासाठी उपाय काय आहेत तर तुमचं कौशल्य विकसित करा, तुम्ही इंग्रजी शिका, कम्युनिकेशन वाढवा, प्रोफेशनल स्किल्स शिका, इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला अनुभव घ्या, त्या काम करताना तुम्ही तुमचं नेटवर्किंग वाढवा, तुमचा बायोडाटा अतिशय छान पद्धतीने तयार करून आत्मविश्वासाने सादर करा। जे काही काम करत आहात त्यामध्ये तुमचं सकारात्मक दृष्टिकोन असू द्या। तर मित्रांनो, नोकरी न मिळण्याची कारणं समजलीच, पण एक लक्षात ठेवा, योग्य कौशल्य, तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणं हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नोकरी ही नक्की मिळेलच। धन्यवाद। आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल और तुम्हाला त्यातली माहिती जर तुमच्यासाठी योग्य वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।